नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पदावली। तर पदावलीवर एखादं गणित तरी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असतंच। तर ही पदावली सोडवताना आपल्याला एक नियम पाळावा लागतो। तो नियम काय आहे पहा, कं चे भा गु बे व याचा अर्थ काय रे? क वर अनुस्वार कंस म्हणजे काय, सुरुवातीला कंस सोडवायचा आहे। त्यानंतर चे असेल किंवा चा असेल किंवा ची असेल, याचा अर्थ काय, इथं काय येणार आहे, गुणाकार चिन्ह येणार आहे। म्हणजे कंसानंतर जर कोणतेही चिन्ह नसेल तर इथं गुणाकार चिन्ह घ्यायचं। त्यानंतर भागाकार करायचा, गुणाकार करायचा, बेरीज करायची आणि शेवटला वजाबाकी करायची। या क्रमाने आपल्याला पदावली सोडवायची आहे। हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये पण असं लक्षात ठेवता येतं, BODMAS म्हणजेच काय, बॉड मास, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन। ब्रॅकेट सुरुवातीला सोडवायचा, नंतर ऑफ म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन साइन घ्यायचं कोणतं साइन नसेल तर, त्यानंतर डिव्हिजन करायचे, गुणाकार भागाकाराची क्रिया करायची आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचा आहे, नंतर बेरीज ॲडिशन आणि लास्टला सबट्रॅक्शन करायची आहे। समजलं का? तर अशा प्रकारे हा नियम ठेवूनच तुम्हाला कोणतीही पदावली सोडवायची असते। आता आपल्याला हा पदावलीचा नियम तर माहित झाला। मग काही वेळेला हे बघा, इथं मी उदाहरणं दिलेली आहेत, हे आहे, यामध्ये काय दिसते तुम्हाला, इथं कंस आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, इथं सुद्धा बेरीज, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी अशा क्रिया आहेत। पण काही वेळेला प्रश्न असा येत नाही, म्हणजे तुम्हाला पदावली सोडवा असा प्रश्न नसतो। म्हणजेच काय, पदावलीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात, तर त्या प्रश्नांचं स्वरूप ही आपल्याला माहित असलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, त्यानुसार तुमचा सराव असला पाहिजे। म्हणजे काय होईल, कमी वेळेमध्ये तुम्हाला उत्तर काढता येईल। तर प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात पहा, एकतर असा प्रश्न असेल, म्हणजे काय, पदावली ही सोडवायची आणि याचं उत्तर तुम्हाला शोधायचं असतं पर्यायामध्ये। काही वेळेला प्रश्न असा येतो की तुम्हाला पदावली सोडवा म्हटलेलं नसतं, त्यांनी संख्या दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये जी ही चिन्ह आहेत, ही चिन्ह तिथं नसतात, त्या चिन्हाऐवजी काय असते, चौकट असते आणि त्या चौकटीत तुम्हाला ही चिन्ह भरायची असतात आणि त्याचं उत्तर दिलेलं असतं ते यायला पाहिजे। म्हणजे ही पदावली आणि त्याच्यासमोर उत्तर असतं आणि चिन्हाच्या जागी मात्र काय असते, अशी चौकट असते। तर त्या चौकटीमध्ये योग्य कोणतं चिन्ह येणार आहे तो पर्याय तुम्हाला लिहायचा असतो। ठीक आहे। काही वेळेला प्रश्न असा असतो की तुम्हाला अक्षर दिलेली असतात, म्हणजे पदावली ही संख्यांच्या रूपात न देता अक्षरांच्या रूपात दिलेली असते आणि त्या अक्षरांच्या किमती पुढे दिलेल्या असतात। त्या किमती तुम्ही त्या पदावलीत ठेवायच्या योग्य अक्षरांच्या ठिकाणी आणि मग त्याचं उत्तर काढायचं असतं। ठीक आहे, असंही तुम्हाला सराव करायचा आहे। किंवा आणखी एक प्रकार असा आहे की तुम्हाला दोन पदावली दिलेल्या असतात आणि त्या, समजा ही एक आहे आणि ही एक आहे, तर ही याच्या समोर असते आणि दोघांच्या मध्ये चौकट दिलेली असते, दोघांच्या मध्ये चौकट असते आणि तुम्हाला सांगायचं असतं की पहिली पदावली आणि दुसरी पदावली यामध्ये कोणतं चिन्ह येणार, म्हणजे मोठं, च्यापेक्षा मोठं, च्यापेक्षा लहान की बरोबर चिन्ह। मग हे कसं कळेल, तुम्हाला दोन्ही पदावल्या सोडवायच्या आहेत आणि मग त्याचं उत्तर काढून तुम्हाला समजणार आहे की कोणती पदावली लहान आहे, कोणती मोठी आहे किंवा दोन्ही पदावल्यांचं उत्तर समान आहे का। आणखी एक प्रश्न असतो की त्यामध्ये काय असतात, शाब्दिक उदाहरण दिलेलं असतं। शाब्दिक उदाहरणांमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती असते आणि ती तुम्हाला पदावलीच्या रूपात मांडायची असते आणि ते पर्याय पदावलीच्या रूपातच तुम्हाला पर्याय दिलेले असतात, ते तुम्हाला ओळखायचे असतात। तर अशा वेगवेगळ्या उदाहरणांचा आपण सराव करून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। तर आता आपण उदाहरणं पाहूयात। पहिलं उदाहरण आहे, कंसामध्ये आहे 50 अधिक 90 भागिले 7 गुणिले 2, ही काय आहे, पदावली आहे। आता कंसातली क्रिया पहिल्यांदा करूयात। 50 आणि 90 किती होतील, बेरीज करायची आहे याची, किती होईल सांगा बेरीज, 140। आता 140 नंतर आता हा कंस झाला, त्यानंतर कोणतं चिन्ह आहे,
भागाकार आहे, भागाकार चिन्ह आहे तसं लिहायचं. त्याच्या पुढे ही 7 गुणिले 2 आहे ते सुद्धा सगळं आहे तसं लिहायचं. एक एक क्रिया करत जायची. आता कंस झाल्यानंतर कोणती क्रिया करायची आहे? भागाकार करायचा आहे. मग आता भागाकार कुठं आहे बघा इथं. कोणत्या दोन संख्यांचा भागाकार आहे? 140 भागिले 7. मग 7 न भागूया 140 ला, किती येईल? म्हणजे भागाकार किती आला? 20 आला. 20 आता पुढे काय आहे? गुणिले 2. 20 गुणिले 2 किती येतील? 40. म्हणजे याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे 40. आता पुढचं उदाहरण पहा. 10 अधिक 16 गुणिले 4 भागिले 4 वजा 3. यामध्ये तर बऱ्याच क्रिया आहेत, पण इथं कंस आहे का? नाही. मग आता कंस नसेल तर पहिली क्रिया कोणती करायची आहे? भागाकार करायचा आहे. कुठे आहे पहा भागाकार? इथे आहे. कोणत्या दोन संख्यांमध्ये आहे भागाकार? 4 भागिले 4. मग आता या भागाकाराचं उत्तर काढायचं आहे, पण याच्या अगोदर ज्या क्रिया आहेत त्या आपण काय करायच्या आहेत तशाच लिहून घ्यायच्या. 4 भागिले 4 किती येईल? 1. त्याच्या पुढे काय आहे? वजा 3 आहे, ते पण आपण आहे तसं लिहिलं. आता भागाकारानंतर कोणती क्रिया करायची आहे? गुणाकार करायचा आहे. कुठे आहे पहा गुणाकार? इथे आहे. गुणाकाराच्या अगोदर काय आहे? 10 आणि अधिक चिन्ह आहे, ते आहे तसं लिहूया. 16 गुणिले 1 किती? 16च वजा 3. आता काय काय राहिलंय? 10 अधिक 16 वजा 3. 10 अधिक 16 किती? 26. 26 वजा 3 किती? 23. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे? 23 आलेलं आहे. समजलं? आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण काय पहा. 50 चौकट 2 चौकट 20 चौकट 4 बरोबर 84. म्हणजे ही पदावली सोडवल्यानंतर उत्तर किती यायला हवं? 84. यामध्ये तुम्हाला चिन्ह कोणती येणार आहेत ते सांगायचं आहे. त्यासाठी मी इथं पर्याय लिहिलेले आहेत. अधिक चिन्ह आहे, नंतर आहे गुणाकार, नंतर आहे वजाबाकी. आता इथं कोणती क्रिया पहिल्यांदा? बेरीज कराल का? पहिल्यांदा 50 अधिक 2 कराल का? नाही. आपला नियम काय सांगतो? आधी भागाकार नंतर गुणाकार. भागाकार नाही इथं. समजलं का? म्हणजेच काय? पहिल्यांदा गुणाकार येईल. आता 2 गुणिले 20 जर आपण केलं तर किती येते बघा? 40 येतं. हे 40 आहे. 40च्या अगोदर काय आहे? अधिक 50 आहे. मग 40 अधिक 50 किती येईल? 90. समजलं का? हे 40 आणि अधिक 50 90 येईल. आणि पुढची क्रिया वजा 4 आहे. 90 मधून 4 गेलं तर 84 राहतात का? नाही. म्हणजे हा पर्याय पहिला जो आहे तो येणार नाही. आपण हे आता खोडून टाकूया. ठीक आहे. आता दुसरा बघा पर्याय. गुणाकार वजाबाकी भागाकार आहे. इथं गुणाकार नंतर वजाबाकी आणि अधिक चिन्ह आहे. आता कोणती क्रिया पहिल्यांदा येईल? गुणाकार वजा आणि बेरीज यापैकी गुणाकार येईल. 50 गुणिले 2 किती येईल? 50 गुणिले 2 करा, किती येणार? 100. 100. त्यानंतर काय आहे? वजा 20 आणि अधिक 4. बेरीज आणि वजाबाकी ज्या क्रमानं आले तो क्रम घेतला तरी चालतो. मग 100 मधून 20 गेले, किती राहतील? 80 राहतील ना. आणि 80 अधिक 4 बघा 84 येतं. त्यामुळं काय आहे? हा जो दुसरा पर्याय आहे तो इथे काय आहे? बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया. चौथं आहे. हे कसं आहे पहा उदाहरण. यामध्ये ही एक पदावली आहे आणि दुसरी पण आहे आणि त्या दोघांच्या मध्ये एक चौकट आहे. त्या चौकटीत कोणतं पर्यायापैकी चिन्ह येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिली आपण पदावली सोडवूया. 15 गुणिले 4 गुणाकार आहे आणि वजाबाकी. त्यापैकी गुणाकार करूयात पहिल्यांदा. 15 चोक 60 वजा 5. 60 वजा 5 किती येईल? 55. म्हणजे या पदावलीचं उत्तर 55 आहे. या पदावलीचं उत्तर किती येईल पहा. 70 गुणिले 2 त्यानंतर आहे भागिले 2 वजा 1. कोणती क्रिया पहिल्यांदा कराल? भागाकार सुरुवातीला करायला हवा. हा भागाकार. 2 भागिले 2 किती येईल? 1 येईल.
आणि 70 गुणिले 1 70 आणि 70 मधून वजा 1 केल्यानंतर उत्तर किती येणार आहे 69. मग सांगा पाहू 55 आणि 69 मध्ये कोणतं चिन्ह येईल हे येईल का 1 नंबरचं नाही येणार 2 नंबरचं कोणतं चिन्ह आहे मोठं दाखवते म्हणजे हे चिन्ह इथं असं आलं तर काय होईल 55 हे मोठे आहेत 69 पेक्षा असा अर्थ होईल आहे का असं नाही त्यामुळे हे सुद्धा येणार नाही मग कोणतं येईल तर हे चिन्ह येणार आहे 3 नंबरचं समजलं कारण चौथा आहे पर्याय बरोबर चिन्ह तर येणारच नाही कारण 2 वेगवेगळ्या संख्या आहेत त्यामुळे हे पहा हे चिन्ह जे आहे ते इथं योग्य ठरतं 69 हे 55 पेक्षा मोठे आहेत तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा यावरची शाब्दिक उदाहरणं मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन तुमच्यासाठी तोपर्यंत छान अभ्यास करा आणखी तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की कमेंट करून त्या कळवा आणि व्हिडिओ हा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद